नमस्कार, नेहाज रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर मंडळी, आज आपण मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असलेली मस्त अशी खमंग मोतीचूर लाडूची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी इथं सर्वप्रथम मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ छान असं चाळणीने अगोदर चाळून घेतलेलं आहे। तर इथं 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी समप्रमाणात मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये आता हे पाणी टाकून घ्यायचं आहे व हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आता हे भिजून झालेलं आहे। तर आता तुम्हाला चमच्यावर घेऊन मी याची कन्सिस्टन्सी दाखवते। तर पीठ हे असंच ठेवायचं आहे, जास्त पातळही नाही व जास्त घट्टही नाही। आणि दुसरी पद्धत अशी की पीठ हे परफेक्ट कसं झालेलं आहे, तर चमच्यावरती अशा पद्धतीने लाईन ड्रॉप करायची। बघा, अगदी सुटसुटीत हे पीठ असं मिक्स होत नाही, म्हणजे समजून जायचं की मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे। अगदी फक्त 1 चिमूट केशरी रंग टाकायचा, जेणेकरून बुंदीला छान असा रंग येईल। तर फूड कलर टाकल्यानंतर तुम्ही रंग बघू शकता, किती छान असा आलेला आहे बेसन पिठाला। तर तशीच आता हे सर्व मिश्रण एका ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर ग्लासमध्ये सर्व हे मिश्रण भरून घेतल्यानंतर आता जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि आता ही कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये तूप घालायचं। तर इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रिफाइंड ऑइलमध्येही बुंदी तळू शकता। तर आपल्या गणपती बाप्पांना मोतीचूरचे लाडू हे खूपच आवडतात। तर त्यांच्यासाठी जर नैवेद्य बनवत असाल तर तुपामध्ये तळूनच बनवायचा। तर आपण कोणताही नैवेद्य हा तुपामध्येच बनवत असतो। तर आता ह्या बेसन पिठाची आपल्याला बुंदी पाडायची आहे, त्यासाठी काही ट्रिक बघूया। तर इथं मी ही मोठ्या आकाराची खिसणी घेतलेली आहे। ह्या खिसणीमध्ये देखील आपण हे खिसणी उलटे करून ह्यामध्ये बुंदी पाडू शकतो, अगदी सहज बनते पटकन। आणि इथे एक ही अद्रक खिसायची लहान खिसणी आहे, ह्यावरती मी तुम्हाला बुंदी पाडून दाखवणार। तर बघा, ही खिसणी अशा पद्धतीने वर पकडायची, जेणेकरून हाताला आस लागता कामा नये व ग्लासमधील मिश्रण ह्या खिसणीवरती असं अलगद टाकायचं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्टीलची मोठी चाळणी असते त्यामध्ये देखील बुंदी पाडू शकतात। तर बघा, अशा पद्धतीने अगदी हळूहळू हे मिश्रण ह्या खिसणीवरती टाकायचं। बघा किती छान असे ड्रॉप पडत आहे। हात न हलवता अगदी अलगद हाताने ग्लासने हे मिश्रण खिसणीवरती सोडायचं आहे। आणि बघा, हात फक्त अगदी तिथल्या तिथं थोडा हलवायचा, जास्त हलवायचा नाही। तर अगदी मस्त अशी आपली ही बुंदी पडत असते। किती मस्त असे ड्रॉप्स पडलेले आहेत। आणि आता थोडा वेळ याला हात लावायचा नाही, लो टू मीडियम फ्लेमवरती साधारण 1 ते 1.5 मिनिट लागतं याला। तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची, जास्त मोठ्या फ्लेमवरती ही बुंदी तळायची नाही। तर हे साधारण 1.5 मिनिटात तळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर एवढंच तळायचं आहे, यापेक्षा जास्त तळायचं नाही। तर याला छान असं निथळून काढून घ्यायचं। तर अशा पद्धतीने सर्व ही बुंदी आता मी कढईमधून बाहेर काढणार। तर अशा पद्धतीने बघा, किती छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे। तर लगेचच दुसरी बॅच ही तळून घेणार सेम ह्याच पद्धतीने। तर अशा प्रकारे सर्व ही बुंदी मी पाडून घेतलेली आहे। बघा किती छान अशी तयार झालेली आहे। तर आता याला छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। व आपल्याला हे मिश्रण फार असं बारीक करायचं नाही, थोडं जाडसर म्हणजे रवाळ ठेवायचं आहे। म्हणजे जसा मोतीचूरचा लाडू असतो त्याप्रमाणेच हे मिश्रण ठेवायचं आहे। म्हणजे पल्स मोडने मिक्सरच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला फिरवत अशा पद्धतीने हे फिरून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त असं रवाळ मिश्रण तयार झालेलं आहे। यापेक्षा आपल्याला हे बारीक करायचं नाही।
तर अशा पद्धतीने सर्व हे मिश्रण मी फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं मोतीचूरच्या लाडूचं मिश्रण असते तसं हे झालेलं आहे। तर आता पाक बघूया। सर्वप्रथम जाड तळाची कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे आणि 1 वाटी साखरसाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे मी। आणि पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे आणि पहिल्यांदा साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे, चमच्याने हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये फूड कलर म्हणजे खायचा रंग टाकायचा पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर मी इथं केशरी रंग घालत आहे जेणेकरून लाडू अजूनच आकर्षक दिसतील व दिसायलाही छान दिसतात। तर आता चमच्यावरती पाक बघूया। अशा पद्धतीने दोघं बोटांवरती घ्यायचं व बघा अशी हलकीशी तार निघते। तर काही 10 ते 15 सेकंडमध्ये आता ही एकतारी पाक होणार। तर अगदी आपल्याला पाहिजे तसा पाक झालेला आहे। आता ह्या स्टेजला ह्यामध्ये आपल्याला मिश्रण घालायचं आहे। आता ह्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकून छान असं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे व हे मिश्रण थोडं कोरडं होईल तोपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे। तर साधारण 1 ते 2 मिनिट सर्व हे मिश्रण एकत्र करून मी परतून घेतलेलं आहे। थोडंसं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता ह्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। तर इथं 1 टेबलस्पून मी वेलची पावडर टाकलेली आहे। तर आता पहा मिश्रण हे कढई सोडायला लागलेलं आहे। तर आता गॅसची फ्लेम बंद करून देणार आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये देखील काढून घेऊ शकता थंड करण्यासाठी। तर जास्त भांडे न भरवता मी ह्या कढईमध्येच छान असं हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण आपल्याला जास्त थंड होऊ द्यायचं नाही, अर्धवट थंड असेल तसं ह्यामध्ये लाडू वळून घ्यायचे आहेत। तर बघा कढईला थोडंही हे मिश्रण चिकटलेलं नाही, मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे। ह्यामध्ये तुम्ही मगज देखील टाकू शकता। तर मी इथं ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। तर छान असं मिक्स करून आता लाडू वळून घेणार। इथं हे बुंदी मी तुपात तळून घेतलेली आहे म्हणून ह्यामध्ये वरतून तूप घातलेलं नाही। जर तुम्ही तेलामध्ये बुंदी तळून घेतली तर असं मिश्रण हे मिक्स करत असताना ह्यामध्ये 1 टेबलस्पून तूप टाकायचं, जेणेकरून लाडवांची चव ही आणखीनच मस्त येते। तर आता छान असा हा दाबून दाबून लाडू वळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा मस्त असा गोल करकरीत हा लाडू येतो। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा। तर अशा पद्धतीने ह्यावरती मी पिस्ता लावून छान असा हा लाडू वळून घेतला। अशाच पद्धतीने सर्व हे लाडू वळून घेणार। तर नेहमीप्रमाणे माझी ही साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।